हॅलो नमस्कार. निष्ठाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर हा डीमार्टचा पार्ट 2 आहे. यामध्ये पण तुम्हाला बरंच काही बघायला मिळणार आहे. विंटर कलेक्शन बघायला मिळणार आहे, किड्स फॅशन म्हणजे किड्सचे कपडे वगैरे बघायला मिळणार आहेत आणि बाकी बरंच काही बघायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर हे तुम्ही बघू शकता, हुडीज होत्या तिथे मेन्ससाठी. तर ह्या 699 ला होत्या. काहींना वरती म्हणजे कॅप होती, काय काय नव्हती. तर असे वेगवेगळे कलर होते, बघू शकता किती सुंदर वाटते ते. आणि हे असे नॉर्मल टी शर्ट मध्ये पण होते, हे थंडीमध्ये पण कामी येतील. आणि कलर्स खूप सुंदर सुंदर होते. छान कलर एकदम कलेक्शन आले नवीन डीमार्ट मध्ये थंडीचं, तेच तुम्हाला दाखवत आहे. तर हे जॅकेट पण होते असे, त्याला पुढे झिप होती, दोन्ही साईडला पॉकेट होते आणि जाड होतं एकदम, थंडी नाही वाजणार अजिबात हे घातलं की. आणि असं आतमध्ये कपडा पण असं एकदम मऊ मऊ होता, असं टोचणार नव्हतं. तर हे पण खूप सुंदर होतं. हे पण 699 ला आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजेस होत्या, म्हणजे मीडियम साईज, लार्ज साईज, एक्सेल साईज तिथे लिहिलेलं होतं. तर लेडीजसाठी पण थंडीचे बरेचसे कपडे होते. तर लेडीज विंटर कुर्ता सेट होता, फक्त कुर्ता पण होता आणि मफलर शॉल टाईप असं पण होतं. लेडीजचा दुपट्टा पण होता. तर तुम्ही बघू शकता ह्याची प्राइसिंग काय आहे ते. तर हा पूर्ण कुर्ता पॅन्ट सेट आहे. तर हा 1499 ला होता आणि ह्याच्यामध्ये बरेचसे कलर, वेगवेगळ्या प्रिंट होत्या. छान होता. आणि जिथे जास्त थंडी असेल तुम्ही तिथे अशा प्रकारचे घालू शकता, कुर्ता आणि खालती पॅन्ट. तर त्याने थंडी कमी वाटेल. आणि कपडा एकदम मऊ मऊ होता. तर इथे पण हा रेड कलरचा बघू शकता किती सुंदर आहे ते. तर काश्मीरमध्ये जसा पेहराव असतो, म्हणजे फुल साईज कपडे घालतात ते, तसा हा पेहराव आहे. आणि तुम्ही जर थंडीच्या ठिकाणी कुठे ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्ही असे कपडे घेऊन जाऊ शकता, त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर हे तुम्ही शॉल टाईप बघू शकता. तर ह्याच्यामध्ये पण छान छान कलर्स होते आणि चांगली ऊब येईल तुम्हाला, तुम्ही थंडीच्या वेळेस गेलास कुठे तर. तर हा पण एक कलर खूप सुंदर होता. तर हे तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन दाखवत आहे. कुर्ता पॅन्ट सेट्स किती आहेत बघा. प्रत्येकाची प्राइस 1499 आहे आणि छान सेट आहे कुर्ता आणि पॅन्टचा. आणि ह्याच्या पुढे दाखवत आहे तुम्हाला मी एक छोटीशी अशी पर्स टाईप आहे, त्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता, छोटी बॉटल असेल तर ते ठेवू शकता, तुमचे थोडेफार पैसे देखील राहतील. 249 रुपीजला आहे ही आणि ज्यूटची आहे. तर त्याच्या पण वेगवेगळ्या प्रिंट्स होत्या, हार्ट शेपमध्ये पण आहे, बाजूला बघू शकता तुम्ही. तर क्यूट दिसत होतं दिसायला ते. आणि प्राइसिंग तुम्हाला सांगितली 249 रुपीजला. लहान मुलांसाठी थंडीचे कपडे आलेले आहेत. तर लहान मुलांसाठी टोपी मस्ट असते थंडीची, ह्याला माकड टोपी बोलतात आपल्यामध्ये. तर तशा पण टोप्या होत्या, नुसत्या अशा कॅप टाईप असतात त्या पण टोप्या होत्या. तर 99 रुपीजला अशा माकड टोपी होती आणि 49 रुपीजला नॉर्मल टोपी होती. तर त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा प्रिंट होत्या, बघू शकता तुम्ही. कलर्स किती छान छान होते, असे लहान मुलांना डार्क कलर असे अट्रॅक्टिव्ह वाटतात एकदम, तर तसेच कलर होते. तर खूप छान छान प्रिंट्स पण होते त्याच्यावरती, कार्टूनच्या वगैरे. तर ही विंटर कॅप 59 रुपीजला आणि माकड टोपी आहे ती 99 रुपीजला. तसेच सॉक्स पण होते इथे, 99 रुपीजला 3 पीस होते. तर सॉक्सची क्वालिटी तर छान आहे, कारण की सिद्धूला पण इथूनच सॉक्स घेतलेले आहे. तर छान ऊब मिळते पायाला. 3चा सेट असतो ह्याचा आणि ह्याच्यावरती प्रिंट्स पण खूप छान छान असतात आणि वेगवेगळ्या कलरचे असतात, 3 पीस असतात ते. तर लहान मुलींसाठी तुम्हाला आता टी शर्ट दाखवते, असे जाडवाले टी शर्ट, म्हणजे जे थंडीमध्ये पण घालू शकतो आपण असे. तर ते 299 आणि 399 ला होते. म्हणजे ज्यांना स्वेटर वगैरे घालायला आवडत नाही, आता सिद्धूला पण स्वेटर घालायला अजिबात आवडत नाही, त्यासाठी तिला असे फुल स्लीव्सचेच टी शर्ट वापरते मी. तर हा माझ्या हातातला आहे तो 200 रुपीजला टी शर्ट आहेत. असे वेगवेगळे प्राइस आहेत टी शर्टचे, तुम्ही तिथे चेक करू शकता. आणि ह्याच्यावरच्या प्रिंट्स पण खूप छान आहेत आणि कपडा पण खूप छान आहे. तर सिद्धूला मी अशाच फुल टी शर्ट वापरते गावी आलो की, ते बरं पडतं, कारण की ती स्वेटर घालायला मागत नाही. तर मग असे कपडे तिला चांगले पडतात आणि कम्फर्टेबल पण असतात, न टोचणारे वगैरे. तर ह्याच्यामध्ये पण बरंचसं कलेक्शन होतं आणि लहान मुलींना असं कार्टून वगैरे आवडतं तशा टाईपमध्ये होतं. कलर्स पण खूप सुंदर सुंदर होते. हुडीसारखं एक टी शर्ट होतं, ते 299 ला होतं. ह्याच्यावरची पण प्रिंट किती छान आहे बघू शकता आणि सेम प्रिंट दोन्ही हातांना पण आहे. तर ते खूप क्यूट वाटतं घातल्यानंतर. तर हा पण एक टी शर्ट बघू शकता किती सुंदर आहे ते. हा पण 299 लाच होता, ह्याला टोपी होती आणि दोन्ही हातांवरती पण प्रिंट होत्या. कलर पण खूप सुंदर सुंदर होते.
तर हा आता तुम्हाला टी शर्ट दाखवत आहे तो किती सुंदर आहे बघा. ह्याच्यावरती टॉमची प्रिंट आहे आणि दोन्ही हातांवरती देखील तशीच प्रिंट आहे. हा पण 299ला आहे. बऱ्यापैकी स्वस्त वाटलं म्हणजे मला, म्हणजे दिसण्याच्या मानाने 299 म्हणजे छान आहे. बाहेर आपण घ्यायला गेलो की महाग पडतात कपडे. इथे डीमार्ट मध्ये छान कलेक्शन पण छान असतं आणि कपडे स्वस्त पण असतात आणि क्वालिटी देखील खूप सुंदर असते. तर हार्ट शेप मध्ये किती छान वाटतंय बघा ना. स्वेट शर्ट आहे हा, लहान मुलींसाठीचाच. तर ह्याची प्राइस 349 आहे आणि एकदम रिच लुक देतोय. आणि हा एक जॅकेट टाईप आहे पण त्याला झिप नाहीये पुढे, त्याला बटन आहेत असे लहान मुलींचंच आहे. आणि असं केस केस असतात ना तसं टोपीला आहे ते. त्याची प्राइस 699 आहे. खूप थंडीमध्ये ह्याचा वापर करू शकता तुम्ही, कुठे पिकनिकला वगैरे घेऊन गेलात लहान मुलांना तर. आणि अशा डंगरी पण आहेत तिथे 299 रुपीजला आणि खूप छान छान प्रिंट्स होत्या. लहान मुलांचे कपडे बघावे तितके कमी असतात आणि डीमार्टमध्ये तर तुम्ही गेलात कपडे बघायला तर पूर्ण वेळच लागेल तुम्हाला, एवढं छान कलेक्शन आहे. आणि सिद्धूचे कपडे देखील नेहमी आम्ही तिथूनच घेतो. तर हे नाईट ड्रेस आहेत ते पण खूप छान छान आहेत तिथे 199 रुपीजला. टी शर्ट आणि खालती पायजाम्याचा सेट. तर आता हे बघत आहात तुम्ही ते बॉईज टी शर्ट आहे 99 रुपीजला. तर लहान मुलांना कसं आवडतं तसं ॲस्ट्रोनॉट वगैरे किंवा असं एखादं कॅरेक्टर असतं तसं आवडतं त्यांना, तर तशा प्रकारच्या प्रिंट्स असतात. कार्टून वगैरे तशा पण प्रिंट्स असतात टी शर्टवरती. कलर्स पण खूप सुंदर सुंदर असतात, तुम्ही बघू शकता. फक्त तुम्हाला ह्याच्यामधलं निवडून घ्यावं लागतं किंवा मग दुसरा एखादा पीस ह्याच्यामध्ये पडलेला असेल तर म्हणजे प्राइसिंग वगैरे बघून घ्यावी लागते की तीच आहे की नाही. बाकी ते मस्त क्वालिटी वगैरे खूप छान असते डीमार्टमध्ये. तर हा पण एक तुम्ही टी शर्ट बघू शकता किती सुंदर आहे ते. आणि ह्याच्यावरती कोट्स लिहिलेले आहेत. तर हे 99 रुपीजला किड्सचे लहान मुलांसाठीचे टी शर्ट आहेत. नेक्स्ट तुम्ही बघू शकता की लहान मुलींसाठीचे स्वेट शर्ट आहेत. तर त्याची पण सुंदर सुंदर प्रिंट होते. 399 रुपीजला होते गर्ल्स स्वेट शर्ट. आणि ह्याच्यावरची प्रिंट बघा ना किती सुंदर आहे, फुलांची प्रिंट आहे ही. आणि ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर होते, प्रिंट होते, साईजेस होत्या वेगवेगळ्या. साईज बघून तुम्ही प्राइस बघून घेऊ शकता. तर हा पण एक खूप क्यूट होता, छान कलर होता ह्याच्यामध्ये. तर जॅकेट टाईप पण होते ह्याच्यामध्ये आणि बिना टोपीचे पण होते. तर तुम्ही चेक करून घेऊ शकता तुम्हाला कसं हवंय त्यानुसार. आणि मुलांचे देखील स्वेटशर्ट होते तिथे. आता हे झालं की तुम्हाला तेही दाखवते. तर ह्याच्यामध्ये पण वुलनमध्ये पण होते. तर ह्याची प्राइस देखील 300 रुपीज आहे. आणि ही पण एक प्रिंट किती छान आहे बघा ना, स्क्वेअरमध्ये मस्त वाटते एकदम प्रिंट. तर ह्याची प्राइस आहे 399. प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे. तर ह्याच्यामध्ये पण छान डार्क कलर आहेत आणि छान वाटतात असे डार्क कलर घातल्यानंतर. तर ह्याच्यामध्ये पण भरपूर साईजेस आहेत. तुम्हाला याची प्राइस दाखवत आहे 399 रुपीज. लाईट पण कलर आहेत ह्याच्यामध्ये आणि डार्क कलर पण आहेत. तुमच्या हिशोबानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि आताचे तुम्ही जे बघू शकता ते मोठ्या माणसांसाठीचे म्हणजे टी शर्ट आहेत, जे थंडीमध्ये पण वापरू शकता तुम्ही. तर ह्याची पण वेगवेगळी प्राइस आहे. हा आता दाखवला तो 500 रुपीजला आहे आणि खूप साईज मोठी आहे, डबल एक्सेल साईज आहे ही. ह्याच्यामध्ये तुम्हाला साईजेस मिळून जातील बाकीच्या पण. तर असं हुडीचं पण होतं 699ला होतं. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रिंट्स होत्या, पुढे कोट्स वगैरे लिहिलेले होते आणि कलर्स पण वेगवेगळे होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि अजून एक सेक्शन होता तिथे मेन्स स्वेटशर्ट लावलेले होते 499 रुपीजला फक्त. तर ह्याला कसं बंद गळा होता आणि वरतून थोडीशी झिप होती आणि छान थंडीमध्ये तुम्ही हे पण यूज करू शकता. आणि 500 रुपीजला होते आणि क्वालिटी पण छान होती, म्हणजे बऱ्यापैकी थंडीपासून रक्षण करेल अशी क्वालिटी होती. तर ह्याच्यामध्ये पण कलर्स खूप छान छान होते. ग्रे मध्ये होते, ऑफ व्हाईट मध्ये होते, क्रीम मध्ये होते आणि डार्क ग्रे मध्ये पण होते. तर हा पण कलर खूप सुंदर होता. तर आता बऱ्यापैकी विंटर कलेक्शन दाखवून झाले तुम्हाला. आता इथे समोरच कालनिर्णय आणि महालक्ष्मी कॅलेंडर दिसत होते. तर आता हे वर्ष संपत आलं तर प्रत्येक जण कॅलेंडर विकत घेतं. तर कालनिर्णय कॅलेंडर 60 रुपयाला होतं आणि महालक्ष्मी कॅलेंडर 55 रुपयाला होतं. तर दोन्ही कॅलेंडर तुम्हाला दाखवत आहे. कॅलेंडर हातात आल्यानंतर आपण पहिले सण बघतो मेन. तर महाशिवरात्री आहे 26 फेब्रुवारीला आहे. तर ते आम्ही सगळे महत्त्वाचे सण बघत होतो की पुढच्या वर्षी कधी कधी आहेत ते, कोणत्या तारखांना आहेत ते. आणि होळी धुलवड कधी आहे ते पण बघत होतो. गुढीपाडवा 30 मार्चला आहे आणि होळी धुलवड 13 आणि 14 मार्चला आहे. तर हे प्रत्येक कॅलेंडर, नवीन कॅलेंडर आलं की पहिलं हेच काम असायचं आमचं लहानपणापासून, की आमचा बर्थडे कधी येतोय, कोणते काय सण कधी येत आहेत ते. तर गणपती ह्या वेळेस ऑगस्ट महिन्यामध्येच येत आहेत, लवकर येतात गणपती बाप्पा. 27 ऑगस्टला गणपती बाप्पा येत आहेत आणि 26 तारखेला हरतालिका आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये बरेचसे सण आहेत आणि 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि 15 ऑगस्टची सुट्टी पण लागून आलेली आहे. आम्ही तेच बघायचो की कोणती सुट्टी लागून येते वगैरे, शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी मिळेल अशी. आणि ऑक्टोबरमध्ये दिवाळी येते ह्या वर्षी, 20 21 22 23ला दिवाळी आहे. तर तेच बघत आहेत आम्ही सगळेजण. तर कॅलेंडरच्या बाजूच्या सेक्शनमध्ये श्रीकृष्णाचे असे कपडे वगैरे मुकुट असं लावलेलं होतं, छोटे छोटे दागिने. तर खूप सुंदर होतं ते, 99 रुपीजला होतं. आणि त्याच्याच बाजूला अशा फ्रेम होत्या वेगवेगळ्या, म्हणजे चित्र होती, कोट्स वगैरे लिहिले होते. तर 199 रुपीजला ह्या फ्रेम होत्या. तर होम डेकोरसाठी तुम्ही यूज करू शकता. तर हंसाची जोडी वगैरे आणि गणपती बाप्पाची पण फ्रेम होती खूप सुंदर, अशी झाडं वगैरे नेचर फ्रेम वगैरे होत्या. 199 रुपीजला होत्या फक्त. आणि अशा कोट्स पण लिहिलेले होते, ते पण खूप छान होतं. तुम्ही होम डेकोरसाठी ह्याचा यूज करू शकता. आणि इथे कसं हे स्कूल इयर्स म्हणून लिहिलेलं होतं, माय स्कूल इयर्स म्हणून. आणि तिथे 15 फोटो चिटकवायचे होते. तर पहिलीपासूनचे 15वी पर्यंतचे तुम्ही फोटो ह्याच्यामध्ये चिटकवू शकता. आणि नंतर मग तिथून पुढे आलो आम्ही, तर आम्हाला कप बशीचा सेट दिसला. तर हे नुसते कप आहेत 99 रुपीजला, 6 कप. तर ह्याच्यामध्ये पण खूप छान छान डिझाईन्स होते. आणि हा जो मग बघत आहात माझ्या हातामध्ये, तो फक्त 29 रुपीजला आहे. तर हा पण खूप स्वस्त होता. आता बघूया आपण विंटरमध्ये आपल्याला जे ब्लँकेट वगैरे लागतात ते. हे जे ब्लँकेट आहे ते 1499 रुपीजला आहे. आणि असे बरेचसे प्रकार होते त्याच्यामध्ये. हा सेट डबलचा सेट आहे, वॉर्मर डबल सेट म्हणून लिहिलेलं होतं. तर हा पण 849 रुपीजला होता. त्या मुलांसाठीचे ब्लँकेट पण होते तिथे आणि खूप सॉफ्ट मध्ये होते, असं टोचणारे वगैरे अजिबात नव्हते. आणि त्याच्यामध्ये खूप छान छान प्रिंट्स होत्या कार्टूनच्या वगैरे. आणि कलर्स पण बघू शकता किती सुंदर सुंदर होतं. तर तेच मी सिद्धूच्या हाताला लावून बघत आहे की ती चिडचिड करते की कसं करते, कारण की लहान मुलांना टोचणारे वगैरे असे कपडे अजिबात आवडत नाहीत अंगावरती. तर तिला ते सॉफ्ट वाटत होतं. ते मी आता जे ओपन केले आहे ते सिंगल ब्लँकेट आहे आणि खरंच खूप सॉफ्ट आहे. 499 रुपीजला आहे फक्त. आणि क्वालिटी खूप छान आहे, खूपच सॉफ्ट आहे. आणि घेतल्यानंतर मस्त थंडीमध्ये मस्त वाटेल एकदम. तर थंडीमध्ये मच्छरचे त्रास बरेच असतात. तर मच्छरसाठी हे मॉर्टिन किंवा मग आपण गुड नाईटचं आपण पॅकेट घेतो. तर हे देखील इथे आहे डीमार्टमध्ये. आणि रॅकेट्स वगैरे पण आहेत बरेचसे, वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत. 329 रुपीजला आहे, 279 रुपीजला आहे, 349 रुपीजला आहे. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि शुगर पॉपचं इथे एक म्हणजे काउंटर आहे, तुम्हाला मागे सांगितलं होतं 25% ऑफ होतं. आणि ते एक वेगळं काउंटर होतं. आणि तिथून पुढे आलोय आम्ही. आणि इथे होम डेकोरसाठी मस्त मस्त आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत. प्रत्येकाची प्राइस वेगवेगळे आहे. हे जे सनफ्लॉवरचं हातात बघताय माझ्या, ते 199 रुपीजला आहे. आणि ह्याच्या खालची जी माती आणि ते स्टोन्स आहेत ते अटॅच आहेत त्याला, त्यामुळे असं पडण्याची वगैरे पण भीती नाहीये. आणि असे बरेचसे प्रकार होते फ्लॉवर्समध्ये. तर हे पण किती छान वाटते ते बघा. आणि क्वालिटी खरंच खूप छान होती सगळ्यांची. आणि होम डेकोर म्हणून यूज करायला खूप सुंदर होते. तर हे जे पाऊच आहे ते 149 रुपीजला होतं, येल्लो कलरमध्ये. तर छान होतं. आणि बॅग ह्या होत्या मीडियम अशा साईजच्या, त्या पण खूप सुंदर होत्या. 1000च्या पुढची रेंज होती ती. असे कलर्स पण एकदम छान होते आणि एकदम रिच लुक देतील असे होते. तर ही पण पर्स खूप सुंदर होती. आपलं जसं दप्तर असायचं ना, तसं त्याला वरतून बेल्ट आहेत. तर छान आहे. ही पण 1099ला होती. तर डीमार्ट थंडीच्या कपड्यांनी नवीन कलेक्शनने भरलेले आहे पूर्ण. जसं की तुम्हाला मी संपूर्ण कलेक्शन दाखवलं. तर तुम्हाला हे कलेक्शन आणि एकूणच आजचा व्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन युजफुल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.